आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। शिंदेंनी आनंद मठात जाऊन आनंद दिघेंच्या प्रतिमेला अभिवादन केलं आणि अगदी थोड्याच वेळात एकनाथ शिंदे यांची रॅली सुद्धा आपण बघतोय निघालेली। ठाण्यात एकनाथ शिंदे जोरदार शक्ती प्रदर्शन करतात। दोन दृश्य आपण बघतोय। एकीकडे एकनाथ शिंदे यांची रॅली सुरू झालेली आहे, मोठं शक्ती प्रदर्शन ते करतात, तर दुसरीकडे अजित पवारांची रॅली आणि दोन्हीकडे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येते। तर या वर्षीची ही प्रतिष्ठेची निवडणूक दोघांसाठी सुद्धा एकनाथ शिंदे एकीकडे आपण बघतोय मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत निघालेले आहेत। ते शिंदेंनी आनंद मठात जाऊन आनंद दिघेंच्या प्रतिमेला अभिवादन केलं आणि आता रॅली सुरू झालेली आहे। काही वेळापूर्वी आपण बघितलं तर एकनाथ शिंदेंच्या रॅलीमध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा होते, तर दुसरीकडे आपण बघतोय अजित पवारांची रॅली। अजित पवारांच्या विरोधात यावेळी युगेंद्र पवार, तर एकनाथ शिंदेंच्या विरोधात आपण बघतोय दिघे आहेत, त्यामुळे केदार दिघे आहेत। हे दोन दृश्य आपण बघतोय। आज दिग्गज नेते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। हे दोन दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर एनडीटीव्ही मराठीच्या। ठाण्यात एकनाथ शिंदेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन, तर दुसरीकडे बारामतीतनं अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात। बघतोय आपण यावेळी मोठ्या संख्येनं महायुतीचे कार्यकर्ते दोघांच्याही रॅलीमध्ये गर्दी केलेली आहे। मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन। या राज्यातल्या दोन प्रमुख लढती, या लढतींकडे संपूर्ण राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं आहे। तर अमरावतीत महायुतीत बंडाचं निशाण फडकवल्यावर त्याचे तीव्र पडसाद महाविकास आघाडीतही उमटायला सुरुवात झाली आहे। महायुती आणि महाविकास आघाडीत उठणाऱ्या या बंडाच्या धुमाऱ्यांनी दोन्ही आघाडीतील वरिष्ठ नेत्यांची चांगलीच डोकेदुखी वाढल्याचं बघायला मिळतंय। अमरावती जिल्ह्यात एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत। या 8 मतदारसंघांपैकी 6 ठिकाणी बंडखोरी होणार जवळपास स्पष्ट झालंय। मेळघाट, दर्यापूर, बडनेरा, अमरावती, अचलपूर येथे महाविकास आघाडी आणि महायुतीतनं तिकीट कापलं गेल्यामुळे नाराज झालेल्या बंडखोरांनी स्वपक्षाविरुद्ध दंड थोपटले। पश्चिम विदर्भात अमरावती जिल्हा हा अतिशय महत्त्वाचा जिल्हा मानला जातो। अमरावती जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण 8 जागा आहेत। या 8 जागांचं वर्गीकरण करायचं जर झालं तर अमरावती जिल्ह्यामध्ये 8 पैकी 6 ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीत बंडखोरी होणार असल्याचं चित्र जवळजवळ स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे। या बंडखोरीचं वर्गीकरण जर करायचं झालं तर महायुतीमध्ये 4 ठिकाणी आणि महाविकास आघाडीमध्ये 2 ठिकाणी बंडखोरी करणार असल्याचं पाहायला मिळत आहे। अमरावती जिल्ह्यात मेळघाट मतदारसंघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे। हा मतदारसंघ एसटी साठी राखीव आहे। या मतदारसंघातून महायुतीची जागा ही निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये आलेल्या केवलराम काळे यांना सुटली आणि यातूनच नाराज झालेले भाजपचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी स्वपक्षाविरुद्ध दंड ठोपाटले आहेत। आपण जर पाहिलं तर दर्यापूर विधानसभेची तिकीट शिवसेनेला एकनाथ शिंदे गटाला सुटली आणि उमेदवारीची माळ कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या गळ्यात पडली। अडसूळांच्या या उमेदवारीला युवा स्वाभिमान पक्ष असेल किंवा भाजप असेल, या दोघांचा जोरदार विरोध पाहायला मिळत आहे। अडसूळांना उमेदवारी मिळाल्यामुळे भाजपचे माजी आमदार रमेश गुंदिले जाम संतापलेले आहेत। गुंदिलेंनी थेट भाजपला सोडचिठ्ठी देत राणांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला आणि थेट युवा स्वाभिमान पक्षामार्फत ते विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत। असंच चित्र अचलपूर विधानसभेच्या संदर्भात पाहायला मिळत आहे। अचलपूर विधानसभेची तिकीट महायुतीतून प्रवीण तायडे यांना मिळाली आणि तायडेंच्या उमेदवारीला भाजपजनांचा विरोध आहे। त्या ठिकाणी प्रमोद गडरेल यांनी स्वपक्षाविरोधात बंड पुकारत अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं। अमरावती शहर विधानसभेची जागा ही अजित पवार गटाला सुटून उमेदवारीची माळ सुलभा खोटके यांच्या गळ्यात पडली आणि याच सुलभा खोटकेंना मिळालेल्या उमेदवारीमुळे भाजपचे माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं। तर दुसरीकडे रवी राणांच्या बडनेरा मतदारसंघाची जागा महायुतीतून रवी राणांना सुटेल आणि रवी राणांनाच महायुतीचं समर्थन असेल असं पाहायला मिळत आहे आणि राणांनी त्या संदर्भात प्रचार सुद्धा सुरू केलाय। या सगळ्या परिस्थितीमुळे भाजपचे तुषार भारतीय यांनी राणांविरुद्ध अपक्ष लढणार असल्याचं जाहीर करून टाकलं। एकंदरीतच महायुतीची ही संपूर्ण स्थिती असतानाच आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अशाच प्रकारची बंडखोरी समोर येताना पाहायला मिळत आहे। दर्यापूर विधानसभेची जागा ही महायुतीतून
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला सुटून गजानन लेवटे यांना उमेदवारी मिळालेली आहे। मात्र लेवटेंच्या उमेदवारीला काही काँग्रेस नेत्यांचा विरोध आहे आणि थेट गुणवंत देवपारेंनी लेवटेंच्या विरोधात आपण अपक्ष मैदानात उतरणार असल्याचं जाहीर केलं। तर दुसरीकडे महाविकास आघाडीची बडनेऱ्याची जागा शिवसेनेच्या उद्धव ठाकरेच्या गटाला सुटली आणि जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांना उमेदवारी मिळाली। या उमेदवारीला माजी आमदार संजय बंड समर्थकांचा विरोध आहे आणि शिवसेनेचा एक मोठा उद्धव ठाकरेंचा गट जो आहे तो नाराज आहे आणि या सगळ्या परिस्थितीतून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या प्रीती बंड या थेट सुनील खराटेंच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं। एकूण 8 विधानसभा मतदारसंघापैकी 6 ठिकाणी बंडखोरी होणार असल्यानं अमरावतीत उदंड झाले बंडखोर अशी स्थिती पाहायला मिळत आहे। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारी मागे घेण्यापर्यंत ही बंडखोरी शमवण्यात पक्षश्रेष्ठींना यश येतं की अपयश येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।